माझ्यातली आई शांत नाही बसू शकली, म्हणून मी हे पाऊल उचललं. जे झालं ते मी समजू शकते. मी पण एक आई आहे, पण भविष्यात काय होणार आहे, कधी होणार आहे हे कोणालाच माहिती नसतं. तरी प्रत्येक जण भविष्याच्या आशेवर जगत असतो. अख्खं जग आशेवर जगतंय स्वानंदी. मग तू का आशा सोडतेस? विचार करू, जर तुझं बाळ तुला शोधत आलं तर आम्ही त्याला काय दाखवू? ही अशी आजारी पडलेली स्वानंदी. तुझ्यात त्राण असेल तर तू उठून बाळाला जवळ घेशील ना स्वानंदी. आशा ताकद देते लढण्याची, भविष्य सुधारण्याची. तू आशा सोडू नकोस. तुझ्या बाळासाठी तरी तू आशा सोडू नकोस. तुझं बाळ तुला नक्की मिळणार, पण त्यासाठी थोडंसं खायला लागणार तुला. तू खाल्लं नाही सर तुझ्या बाळाला वाईट वाटेल ना. हा हॅलो, 2-3 दिवसात चाललोय दिल्लीला. पक्षश्रेष्ठींना मी सांगतो तुमचं काम होईल, काळजी करू नका तुम्ही. फक्त तुम्ही ना उद्या पार्टी फंडासाठी जरा डोनेशन पाठवून द्या. अहो आम्ही जनतेचे सेवक आहोत. चल रे गाडी काढ. अहो त्यात काय. हो 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 हो, अहो काळजी करू नका, काम होईल तुमचं. हो 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 हो. अहो त्यात उपकार कसले. अहो आम्ही जनतेचे सेवक आहोत. आम्ही राजकारणी आणि तुम्ही बिझनेसमॅन. आपण समजा एकत्र आलो, एक दुसऱ्यांना सांभाळून घेतलं ना,